लक्ष दे बेटा इकडे. सरफेस केमिस्ट्री के 3 पार्ट है. पहला पार्ट है एड्सॉर्प्शन, दूसरा कोलाइड्स है और तीसरा कैटलिस्ट है. आता कोलाइड्स आपण लास्ट पिरियडला पाहिले बेटा. कोलायडल सोल्यूशन मध्ये 2 कंपोनेंट आहेत. जैसे ट्रू सोल्यूशन में 2 कंपोनेंट आते हैं, एक सोल्यूट एंड सॉल्वेंट है, वैसे ही कोलायडल सोल्यूशन में 2 कंपोनेंट है. कोलायडल सिस्टम में 2 कंपोनेंट कौन है? तो एक डिस्पर्सन फेज है और दूसरा डिस्पर्शन मीडियम है. यहां बराबर है. एक डिस्पर्सन फेज है, दूसरा डिस्पर्शन मीडियम है. अब चलो मैं एग्जांपल से देता हूं. अगर हमने शुगर प्लस वाटर अगर लिए तो ये ट्रू सॉल्यूशन का एग्जांपल होता है. अगर हमने सॉल्ट प्लस वाटर मिक्सअप किए तो हम बोलते सर वो ट्रू सॉल्यूशन का एग्जांपल है. यस. अब ये दोनों सॉल्यूशन ऐसे हैं कि यहां दोनों में भी हमको पार्टिकल्स नेकेड आइज से नहीं दिखता या कोई माइक्रोस्कोप के अंदर भी नहीं दिखता. बराबर है. इसका मतलब है इसकी साइज कितना है? तो इसकी साइज लेस देन 1 नैनोमीटर है बेटा. आप कोई भी लो, NaOH प्लस वाटर लो, KOH प्लस वाटर लो, तो ट्रू सॉल्यूशन का एग्जांपल लो. बाइनरी सॉल्यूशन में यहां ट्रू सॉल्यूशन में 2 कंपोनेंट कौन से? तो एक लेस अमाउंट में सोल्यूट है वहां और लार्ज अमाउंट में जो है वो सॉल्वेंट है. ठीक है. अब हमारा तो टॉपिक कोलाइड्स है. कोलाइड्स में क्या है? कोलाइड्स में सोल्यूट के जगह डिस्पर्सन फेज है एंड सॉल्वेंट के जगह कौन है? डिस्पर्शन मीडियम है. अब इसका एग्जांपल हम सबको पता है ना. यहां हमने देखिए कि सर यहां हमने एग्जांपल लिया गम सोल, हमने एग्जांपल लिया, उसके बाद स्टार्च हमने एग्जांपल लिया, उसके बाद सल्फर सोल हमने एग्जांपल लिया, गोल्ड सोल हमने एग्जांपल लिया, बहुत सारे एग्जांपल लिए. आता याच्यामध्ये फरक काय पहा बेटा. याच्यामध्ये या कोलायडल सोल्यूशन मध्ये जे डिस्पर्स्ड फेज आहे त्याच्यामध्ये त्याची पार्टिकलची साइज किती आहे? तो 1 नैनोमीटर टू कहा 1000 नैनोमीटर में. इन बिटवीन 1 नैनोमीटर टू 1000 नैनोमीटर में. यहां ट्रू सोल्यूशन में लेस देन 1 नैनोमीटर, सस्पेंशन ग्रेटर देन 1000 नैनोमीटर, जो तो हमको नेकेड आइज से भी दिखता है. बरोबर आहे. मग आता कोलाइड्स मध्ये पहा बेटा, हे सगळे कोलाइड्सचे एक्झाम्पल आहेत कोलायडल सोल्यूशन मध्ये. लास्ट पिरियडला आपण याचे क्लास घेतले होते बेटा. डिस्पर्स्ड फेज अँड डिस्पर्शन मीडियमचे फिजिकल स्टेटवर आपण क्लास केलते बेटा. 8 क्लास केलते बेटा. त्या 8 क्लास पैकी एक क्लास कोणता होता ते पहा बेटा. एक क्लास का होता? हमारे पास डिस्पर्स्ड फेज ये था, सॉलिड था, बराबर है, और डिस्पर्शन मीडियम ये हमने लिया था लिक्विड, और सिस्टम का नाम हमने दिया था कौन सा? सोल. बरोबर. सॉलिड इन लिक्विड, शुगर प्लस वाटर नहीं आता, ट्रू सॉल्यूशन है. KOH प्लस वाटर ये भी नहीं आता, ट्रू सॉल्यूशन है. फिर यहां क्या है? यहां जो डिस्पर्स्ड पार्टिकल्स है कोलायडल सॉल्यूशन, उनकी रेंज कितना चाहिए? 1 to 1000 नैनोमीटर. फिर ये एग्जाम्पल है. ये पूरे एग्जाम्पल किसके? यहां सॉलिड इन लिक्विड के ये पूरे एग्जाम्पल. सिस्टम का नाम क्या है? तो सोले. क्लियर बेटा. मग आता याच्या पुढे पार्ट कोणता आहे ते पहा बेटा. आज याच्याशीच रिलेटेड आहे, आपला सोलशीच रिलेटेड आहे. सोलचे 2 टाइप आहेत बेटा इथं. एक कोणता आहे? लायोफिलिक सोल आहे आणि दुसरा आहे लायोफोबिक. लायोफोबिक सोल है बेटा. फिलिक हैविंग एफिनिटी हमने और एक क्लास कर दिया. किस बेस पे हमने क्लास कर दिया? डिस्पर्स्ड फेज एंड डिस्पर्शन मीडियम के इंटरएक्शन से क्लास कर दिया. दोनों में उनका नेचर ऑफ इंटरएक्शन से कर दिया. 2 क्लास कर दिया, लायोफिलिक, लायोफोबिक. अब लायोफिलिक सोल, लायोफोबिक सोल में क्या है? यहां सोल है तो यहां सिस्टम क्या आने वाला? सॉलिड इन लिक्विड ही आने वाला है.
अगर हमने यहां डिस्पर्शन मीडियम, जर आपण इथे डिस्पर्शन मीडियम जर आपण पाणी घेतलंय बेटा, तर आपण याचं नाव बदलू शकतो, त्याला हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असंही करू शकतो. बरं, फिलिक म्हणजे काय? फिलिक म्हणजे अट्रॅक्शन, फिलिक म्हणजे लव्हिंग. कोणामध्ये अट्रॅक्शन? जेव्हा डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियम मध्ये अट्रॅक्शन आहे, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? फिलिक. आणि जेव्हा दोन्ही मध्ये हेटिंग जेव्हा येते, सॉल्वंट हेटिंग, याला आपण म्हणतो तो फोबिक. झालं क्लिअर? चला बेटा पुढे. आता या दोघांचे एक्झाम्पल पहा, दोघांचे एक्झाम्पल तुम्हाला बेस्ट लक्षात येईल. या दोघांमध्ये काय फरक आहे इमिडिएटली लक्षात येते. हेच एक्झाम्पल येत. मला लायोफिलिक सोल तयार करायचंय, मला हायड्रोफिलिक सोल तयार करायचं, हे तयार करायचं. चला मी इथे एक्झाम्पल घेतो, पहा बेटा. इथं मी एक्झाम्पल घेतलं गम सोल, त्याच्यानंतर स्टार्च घेतलं बेटा. आणि सिंपल आहे ना. एका बिकर मध्ये जर तुम्ही पाणी घेतलं बेटा, डिस्पर्शन मीडियम जर घेतलं आणि याच्यामध्ये जर तुम्ही गम ऍड केलं बेटा, मला तुम्ही सांगा, जसं तुम्ही कशाच टाका, काही प्रॉब्लेम नाही बेटा. मला सांगा, आपण टाकल्या टाकल्या काय होते? टाकल्यानंतर थोडं शेक करा बेटा, बराबर है. जैसे हमने गम ऐड कर दिया या गम हमने डिजोल्व कर दिया, किस में? डिस्पर्शन मीडियम में, वाटर में, तो क्या होता है? उसको थोड़ा शेक कर दो. थोड़ा जैसे हमने शेक कर दिया तो हम बोलते सर वो तो कोलाइडल सॉल्यूशन फॉर्म हुआ. यस, इमीडिएटली फॉर्म होता है ना, डायरेक्ट मिक्सिंग हो जाता है ना. म्हणजे लायोफिलिक सोल काय होतंय? लायोफिलिक सोल कसे तयार होते? इझिली तयार होते. आपण पण तयार करू शकतो ना बेटा. हे शेकिंग ना तयार होते ते साधन. क्लियर है? बर, यहां एग्जाम्पल लो, यहां लेता हूं. चलो मैं गोल्ड सोल लेता हूं. अब थोड़ा सोचने वाली बात है. यहां फोबिक का मतलब क्या है, मुझे बात बताओ. फोबिक का मतलब है हेटिंग है. किस में हेट है? डिस्पर्स्ड फेज एंड डिस्पर्शन मीडियम. बरोबर आहे का? अरे आपल्या क्लासरूमचे याद करो ना वो दिन, आपल्या शाळेचे दिवस आठवा ना. आपण बसतोच बेटा, पण आपण आपल्या मित्राची वाट पाहतो, बरोबर आहे की नाही, आपल्या बाजूला बसण्यासाठी, बरोबर आहे की नाही. आणि जे आपल्याला नाही पाहिजे, ज्याचं आपल्यासोबत जमत नाही बेटा, ते जर आलं तर सर किती पण भारीचे शिकू द्या बेटा, काही फरक पडत नाही. इसकी वजह, इसका इफेक्ट पूरे एजुकेशन पे होता है. हाँ बराबर आहे ना. वाट पाहतो, मरमर करतो, बरोबर की नाही. हा लक्षात ठेवा. वैसी केस आहे बेटा. या दोघांचं जमतंय बेटा. याचं पाण्याचं खूप चांगलं जमतंय बेटा. इंटरॅक्शन या दोनों में अच्छा है, लविंग है, प्रेम आहे दोघांमध्ये, बरोबर आहे का नाही. इमीडिएटली फॉर्म हो जाता है बेटा, ये इमीडिएटली हो जाता है. ये यहां प्रॉब्लम है. ऐसा तो कभी नहीं होगा बेटा. मैंने गोल्ड लिया और डिस्पर्शन मीडियम लिया, वाटर, और ऐड कर दिया, डिसॉल्व कर दिया, बन गया कोलाइडल सॉल्यूशन. नहीं फॉर्म होता, फॉर्म ही नहीं हो सकता, नहीं बनता. यह अरे त्याला आपल्याला कोलाइडल पार्टिकलच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल ना बेटा, त्याला स्टेबल तर करावं लागेल, बराबर है ना. इनकी तो स्टेबिलिटी ज्यादा है, ये बहुत अच्छे स्टेबल है, ये क्वाइट स्टेबल है. ये लेस स्टेबल, ये नहीं बनता, ऐसा नहीं. फिर एक स्पेशल मेथड से हमको फॉर्म करना पड़ता है. एका स्पेशल मेथड ना आपल्याला ते तयार करावं लागते बेटा. ती पुढे आहे आपल्याला स्पेशल मेथड. म्हणजे जर तुम्हाला लायोफोबिक सोल तयार करायचा असेल तर काय करावं लागणार आहे? स्पेशल मेथड आहे. पुढे आपल्याला याच्या प्रिपरेशन आहे, याच्या प्रिपरेशन याच्या नाही तर लायोफोबिकच्याच आहेत बेटा. क्लियर झालं बेटा याच्यात, है ना. मेटल सल्फाइड के भी सोल लो, आप कोई प्रॉब्लम नहीं. यहां ये मेटल सल्फाइड किंवा मेटल ऑक्साइड सुद्धा घेऊ शकतात बेटा, ये यहां कोई प्रॉब्लम नहीं है. अब दोनों में फर्क क्या है ध्यान दो.
यहां डिस्पर्सिव फेज एंड डिस्पर्शन मीडियम में एफिनिटी है, अट्रैक्शन है, यहां नहीं है। सॉल्वेंट लविंग है, ये हेटिंग है यहां। अब ये रिवर्सिबल है ना, ये इरिव्हर्सिबल आहे। अरे तुम्ही पहा ना, जर तुमच्याकडे जर गम सोल है, कोलाइडल सॉल्यूशन है आपके पास गम का, और उसको थोड़ा हीट करो, हीट करने के बाद क्या हो जाता है बेटा, इवापोरेशन होता है, पानी जाते निगुन, गम हो गया, मिल गया वैसे को वैसा। अगेन उसमें वाटर ऐड कर दो। अरे वाटर अगर आपने इमीडिएटली ऐड कर दिया तो क्या हो जाता, अगेन सोल के फॉर्म में आ गया। तो ये रिवर्सिबल ही है ना, ये रिवर्सिबल है, यहां ये इरिवर्सिबल इन नेचर है, बराबर आहे ना। और जर तुम्ही इकडं पण त्याच पद्धतीनं केलं तो काय होणार आहे, अगर कोई पार्टिकल से गोड़ा और उसमें पानी डाल दिए, होता है, पॉसिबल है। क्लियर है। अब यहां देखो, ये स्टेबल है, ये लेस स्टेबल है। अगर हमने लायोफोबिक सोल को अगर हीट किए, हमने थोड़ा भी हीट किए, या उसमें अगर हमने कोई इलेक्ट्रोलाइट ऐड कर दिए, कोणता सॉल्ट अगर आपण टाकला बेटा इलेक्ट्रोलाइट, तर काय होणार आहे, इमिडिएटली ते जे पार्टिकल्स आहे ते खाली बॉटमला येतात बेटा, त्याचं प्रिसिपिटेशन आपण म्हणतो, कोई उसे नाम कोएगुलेशन देता है, बराबर है। चलिए आगे, दोनों मतलब फर्क लक्षात आला। चलो और आगे। अब ये जो है यहां लायोफिलिक, सर इसकी विस्कोसिटी ज्यादा है, किससे, डिस्पर्शन मीडियम से। हाँ यस, ये रिवर्सिबल है, ये रिवर्सिबल है, ये इरिवर्सिबल है, ये क्वाइट स्टेबल है, ये स्टेबल है, ये लेस स्टेबल है बेटा, ठीक है। चले आगे। यहां विस्कोसिटी, विस्कोसिटी ऑफ सोल इज हायर देन डिस्पर्शन मीडियम। यहां सेम है दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम। आता मला सांगा, विस्कस म्हणजे काय रे, विस्कस कधी म्हणतो आपण, अरे गमचं सोल्युशन घेतल्यानंतर लक्षात येते ना बेटा, चिकटपणा, चिकटपणा कोणाला माहितीये ना, बरोबर आहे का, विस्कस सोल्युशन आहे, जेवढा जास्त चिकटपणा असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, विस्कस सोल्यूशन म्हणतो का बेटा, है। वही तो उन्होंने दिया, सर इसका, इसकी विस्कोसिटी, सोल की जो विस्कोसिटी है ये ज्यादा है, किससे, डिस्पर्शन मीडियम है यहां, और यहां दोनों सेम है, नियरली सेम है। झाला का दोन्ही मधला फरक बेटा, म्हणजे दूसरा क्लास हुआ। पहला हमने ऑन द बेसिस ऑफ क्या लिए, फिजिकल स्टेट, फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्सिव फेज एंड डिस्पर्शन मीडियम से लिए। दूसरा भी हमने क्लास कर दिए बेस्ड ऑन द नेचर ऑफ इंटरेक्शन बिटवीन डिस्पर्सिव फेज एंड डिस्पर्शन मीडियम से किए, बराबर है। दो क्लास किए, लायोफिलिक, लायोफोबिक हो गए यहां। अब नेक्स्ट क्लास है बेस्ड ऑन टाइप्स ऑफ, based on types of dispersed phase, या नेक्स्ट क्लास है बेस्ड ऑन टाइप्स ऑफ पार्टिकल्स ऑफ, करेंगे यहां पार्टिकल्स ऑफ डिस्पर्स्ड फेज। पहा हे फार छान आहे बेटा पार्ट, याचे त्यांनी 3 पार्ट केलेले आहेत बेटा, मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स, है ना, इथं सेकंड क्लास केला
मैक्रोमोलिकुलर क्लोराइड्स। तीसरा है एसोसिएटेड कोलाइड्स। मिसिल्स इथे आता पहा परत तिसरा क्लास आलो बेटा, 3 क्लास कशावरून तिने दिले तर पार्टिकलच्या टाईप वरून दिले बेटा, पार्टिकलच्या याच्यावर साईज वरून। हे पण फार बेस्ट क्लास आहे, नीट लक्ष द्या। पहिला आहे मल्टी मॉलिक्युलर कोलाइड, दूसरा मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स आणि तिसरा असोसिएटेड कोलाइड्स आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये एक्झाम्पल कोणचे घ्यायचे पहा बेटा। आता आपल्या सगळ्याला माहिती कोलाइड सोल्यूशन कसं तयार होणार। सर मैंने एक डिस्पर्शन मीडियम लिया, चलो मान लो मेरे पास वाटर है, ठीक है। अब ये डिस्पर्शन मीडियम में अगर हमने कोई सब्सटेंस डिसॉल्व किए, जो सब्सटेंस हम डिसॉल्व करेंगे, बराबर है, डिसॉल्व करने के बाद वो कहां जाएगा, इन द फॉर्म ऑफ डिस्पर्शन मीडियम, इन द फॉर्म ऑफ क्या, डिस्पर्स्ड पार्टिकल्स के फॉर्म में जाएगा, बराबर है। कुठलाही सबस्टन्स तुम्ही घ्या बेटा, पर याच्यामध्ये कंडिशन काय आहे, जे डिस्पर्स्ड पार्टिकल्स येतात कोलाइड सोल्यूशन में, जो सब्सटेंस डिस्ट्रीब्यूट हुआ डिस्पर्शन मीडियम में इन द फॉर्म ऑफ डिस्पर्स्ड पार्टिकल्स, बराबर, या इन द फॉर्म ऑफ डिस्पर्स्ड फेज, उसका साइज कितना, इन बिटवीन 1 to 1000 नैनोमीटर चाहिए, बराबर है, क्लियर या। अब देखो यहां एक एग्जांपल मैं लेता हूं, गोल्ड सोल। सल्फर सोल पहा, नीट लक्ष द्या बेटा। आता इथं मी घेतो गोल्ड ऍटम, हे ऍटम प्लस वॉटर, ठीक है। यहां लेता हूं S8 मॉलिक्यूल्स प्लस वॉटर, पहा दोन्ही मधला फरक काय आहे, नीट लक्ष द्या बेटा। आता मला तयार करायचं गोल्ड सोल बेटा, मला गोल्डचं कोलाइडल सोल्युशन तयार करायचं आहे, पण प्रॉब्लेम काय पहा बेटा, मी घेतले गोल्डचे एटम बेटा, लेकिन एटम की जो साइज है उसका डायमीटर जो है बेटा वो 1 नैनोमीटर से कम है, 1 नैनोमीटर से कम है, अच्छी तरह ध्यान दो, बरोबर आहे। पण जेव्हा मी या गोल्डचे पार्टिकल्स आहे बेटा डिस्पर्शन मीडियम मध्ये डिसॉल्व करायलो, तेव्हा होते काय, हे जे पार्टिकल्स है जिनकी साइज है लेस देन 1 नैनोमीटर है, ये एग्रीगेट हो जाते, ये कंबाइन हो जाते, बराबर है। ये छोटे छोटे पार्टिकल कंबाइन होके इनका साइज कितना आता है, इन बिटवीन कितना, 1 to कितना 1000 नैनोमीटर, कब, व्हेन डिसॉल्व इन कहा, डिस्पर्शन मीडियम में। तो ऐसे कोलाइड्स को हमने नाम क्या दिया, मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स। म्हणजे तयार कसा झाला, अरे तुम्ही अशा पार्टिकल्स पासून तयार केला, असे ऍटम्स पासून तयार केला की ज्याची पार्टिकलची साइज किती आहे, 1 नॅनोमीटर पेक्षा कमी आहे, बरोबर आहे। पण तुम्ही डिसॉल्व केल्यानंतर काय, त्यांचं काय होणार, एग्रीगेशन होणार, बराबर है। एग्रीगेशन होने के बाद उनका साइज बढ़ेगा और कितना आएगा, इन बिटवीन 1 to 1000 नैनोमीटर, बराबर है। तो इन सोल्यूशन, बराबर है, इन सोल्यूशन दे आर इन द फॉर्म ऑफ कोलाइडल पार्टिकल्स है। तो ऐसे पार्टिकल का हमने क्या किया, एग्रीगेशन किया, कंबाइन किए, तो वो कोलाइड्स का नाम क्या होता है, मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स। आलं बेटा लक्षात इथं। मग याचं एक्झाम्पल कोणतं आहे, गोल्ड सोल। तुम्ही गोल्डचे काय घेतले, ऍटम घेतलेत बेटा, ठीक है, सेम वैसी केस है। अब मैं एटम के जगह लेता हूं मॉलिक्यूल, मैंने लिए सल्फर के मॉलिक्यूल्स बेटा, उसकी भी साइज बहुत कम है बेटा, लेस देन 1 नैनोमीटर है, लेकिन जब मैं उसका कोलाइडल सॉल्यूशन फॉर्म करता हूं तो वहां क्या होता है, सल्फर के मॉलिक्यूल्स कंबाइन हो जाते हैं बेटा, एग्रीगेट हो जाते हैं, और एग्रीगेट होने के बाद वो क्या करते, कोलाइडल सॉल्यूशन बन जाते हैं। मींस उनका साइज कितना आता है, बिटवीन 1 to 1000 नैनोमीटर। तो ऐसे कोलाइड्स को, ऐसे कोलाइडल सॉल्यूशन को हमने नाम क्या दिया, मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स। लक्षात आलं का, म्हणजे आपण असे डिस्पर्स्ड फेज घेतलाय बेटा,
असे पार्टिकल्स घेतलेत की जे डिस्पर्शन मीडियम मध्ये काय होणार, कंबाईन होणार, ऍग्रिगेट्स होणार, मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. छोटे छोटे पार्टिकल्स आपण कंबाईन करून काय तयार केलं, कोलायडल पार्टिकल्स तयार केले. लक्षात आलं इथं, हे झालं मल्टी मॉलिक्युलर कोलाइड. तो मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स का एग्जांपल हमने क्या लिया, गोल्ड है. अरे गोल्ड में अपने एग्रीगेशन किसका किए, एटम का. आपने सल्फर सोल में एग्रीगेशन किसका किए, एटम का नहीं किए, किसका किए हमने यहां, मॉलिक्यूल का एग्रीगेशन किए. क्लियर इथं. अब आता हूं मैं मैक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स. मैक्रोमॉलिक्यूल्स हमको सबको पता है. मेरे पास ऐसे कुछ सब्सटेंस है जिनकी साइज ही ज्यादा है बेटा, जिनका साइज भी ज्यादा है और मोलार मास भी ज्यादा है. ऐसे सब्सटेंस को हमने नाम दिया मैक्रोमॉलिक्यूल्स. म्हणजे मैक्रोमॉलिक्यूल्स मीन्स हैविंग लार्ज साइज एंड हैविंग हाई मोलार मास. मॉलिक्युलर वेट त्यांचं जास्त है. कोई बोलेगा सर कौन से है, अरे यहां आप मैक्रोमॉलिक्यूल्स, मैक्रोमॉलिक्यूल्स हैविंग लार्ज साइज एंड मोलार मास. ठीक है. यहां एग्जांपल लेता हूं मैं, कौन सा, प्रोटीन घेतो बेटा मी, पॉलिमरचं एग्जांपल घेतो बेटा. याच्यात घेतो स्टार्च, हे एक्झाम्पल मी याच्यात घेतो. ठीक आहे. आता सर पॉलिमर म्हणजे कोणतं येणार तुमचं, तुम्ही पॉलिथिन तयार करतो आपण, हे पॉलिमर मध्ये ते पॉलिथिन, पॉलिप्रोपीन हे सगळे. किंवा तुम्ही अजून एक एक्झाम्पल घेऊ शकता, न्यूक्लिक ऍसिड. हे न्यूक्लिक ऍसिडचं सुद्धा आपण इथं तयार करू शकतो. बर, आता इथं पहा मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स कसे तयार होते, कसं कोलायडल सोल्युशन तयार होते. आपल्याकडे ऑलरेडी असे मॉलिक्युल्स आहेत की ज्यांची साईज जास्त आहे, त्यांचं वजनही जास्त आहे बेटा, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही याचं कोलायडल सोल्यूशन तयार करता, जब कोलायडल सोल्यूशन फॉर्म करते तो मुझे बात बताओ, दे आर इन द फॉर्म ऑफ कौन से कोलायडल पार्टिकल्स है. कब, जब वो कोलायडल सोल्यूशन के फॉर्म में. लक्षात आलं. अरे प्रोटीन घ्या, पॉलिमर घ्या, स्टार्च घ्या, न्यूक्लिक एसिड घ्या, ये जो सब्सटेंस है इसका मास ज्यादा है, साइज भी ज्यादा है, लेकिन जब हम इनका कोलायडल सॉल्यूशन करते हैं तो करने के बाद ये क्या आते, दे आर इन द फॉर्म ऑफ कोलायडल पार्टिकल्स. कोलायडल पार्टिकल्स मीन्स रेंज कौन सा आएगा, बिटवीन. बर, या दोघांमध्ये फरक काय, मला सांगा. इथं तुम्ही काय केलंय, असे छोटे छोटे पार्टिकल्स कलेक्ट केले, ऍग्रिगेट केले, एकत्र केले बेटा, बरोबर आहे. यांचं कोलायडल पार्टिकल्स तयार केलं आणि मग यांची साईज किती आली. इथं काय केलं तुम्ही, ऍटमचं ऍग्रिगेशन केलं. इथं काय केलं, मॉलिक्यूलचं ऍग्रिगेशन केलं. यहां एग्रीगेशन नहीं किए, ऑलरेडी मेरे पास एक सब्सटेंस है जिसका मोलार मास ज्यादा है. फिर जब मैं इसका कोलायडल सॉल्यूशन फॉर्म करता हूं तो वो ऑलरेडी कौन से फॉर्म में जाते हैं, कोलायडल पार्टिकल्स के फॉर्म, या वो कोलायडल पार्टिकल या कोलायडल सॉल्यूशन बना देते. झालं बेटा, दोन्ही मधला फरक आला इथं लक्षात. आप या एग्जाम्पल भी लो, जिलेटिन भी लो, है ना. कोणतं घ्या बेटा, हे स्टार्च घ्या किंवा सेल्युलोज घ्या, हाय मॉलिक्युलर वेट्स. प्रोटीन घ्या, हे घ्या तुमचा स्टार्च, न्यूक्लिक ऍसिड, जिलॅटिन, सेल्युलोज, पॉलिमर, पॉलिमर मध्ये पॉलिथिन घ्या, पॉलिप्रोपीन घ्या. हे सगळे एक्झाम्पल जे आहेत. मग आता याच्यामध्ये एक ऑब्झर्व करा, पॉलिथिन हे आर्टिफिशियल आहे ना, म्हणजे दोन पॉलिमर येणार ना, नॅचरल आणि आर्टिफिशियल. हे पॉलिमर आहे, नॅचरल आहे, हे काय आर्टिफिशियल आहे. म्हणजे याच्यामध्ये आले बेटा, फक्त डोक्यामध्ये. आता शिकवतो महत्वाचा पार्ट, हे पण महत्वाचाच होता.
कळायला ना बेटा? एनी प्रॉब्लेम? क्लियर है सब कुछ? पक्का? ओके. बरं, आता मी तुम्हाला आज एक गोष्ट फार महत्वाची शिकवतो बेटा. धुणं कसं धुवायचं ते. बरोबर आहे का नाही? हा, कपड्याला जर डाग लागले, ऑइलचे वगैरे डाग लागले, तर हे डाग कसे रिमूव्ह करायचे? बरोबर आहे का नाही? आपण रिमूव्ह करण्यासाठी कशाचा उपयोग करत होतो? यस यस, बरोबर आहे का नाही? आपण यूज काय करतो? सोपचा यूज करतो किंवा डिटर्जंट यूज करतो. बरोबर आहे? तर तेच आपल्याला इथं पाहायचं, हे सोप, हे डिटर्जंट पाहिजे. चला बेटा पुढे. हा, व्यवस्थित लक्ष दे बेटा याच्यात काय ते. अब हमको इलेक्ट्रोलाइट पता है, NaCl, स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट, ऐसा सब्सटेंस जो पानी में डिसॉल्व करने के बाद लार्ज नंबर ऑफ आयन्स देता है. बराबर है? वो हुआ स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइटचं आपण एक्झाम्पल घेतो तर काय? NaCl, स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट. बरोबर आहे? मग आता नीट लक्ष द्या, आपल्याला असोसिएटेड कोलाइड्स कोणाचं तयार करायचं? ते इथं सोप किंवा डिटर्जंटचं तयार करायचं. इथं आपण काय केलेलं होतं बेटा? इथं कोलाइड्स तयार केला, पण कोणाचा आहे? मल्टी मॉलिक्युलर कोलाइड. इथं कलेक्शन केलं, ऍग्रिगेशन केलं. बरोबर आहे? इथं पण आपण काय केलं? इथं आपण एका पार्टिकलचं केलं. बरोबर आहे? कोलायडल सोल्युशन हॅव्हिंग लार्ज. आता इथं काय करायचंय बेटा? इथे आपल्याला असोसिएशन करायचंय, कॉम्बिनेशन करायचंय, पण कशाचं? आयन्सचं करायचंय बेटा. आपल्याला कोलायडल सोल्युशन तयार करायचंय, पण कोणाचं? सोप आणि डिटर्जंटचं. ठीक आहे? मी सगळ्यात पहिले आधी तुम्हाला याच्या बाबतीत एक्सप्लेनेशन करतो. पहा बेटा, नीट लक्ष द्या. हे बघ बेटा, थोडं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये येतो. या ऑर्गॅनिक कंपाउंड मध्ये सीओ ग्रुप आहे, आपण याला म्हणतो कार्बोनिल कंपाउंड. जिस ऑर्गेनिक कंपाउंड में सीओ ग्रुप है उसका नाम क्या है? तो बोले तो कार्बोनिल ग्रुप है. कार्बोनिल ग्रुप है तो उसको हमने नाम दिया कार्बोनिल कंपाउंड. ठीक है, चलो मैं कार्बोनिल कंपाउंड का यहां एक एग्जांपल लेता हूं. यहां ये हुआ कार्बोक्सिलिक एसिड. ठीक है, कार्बोनिल कार्बन को जब OH ग्रुप अटैच होता है तो वो कार्बोक्सिलिक एसिड है. ठीक है, अब ये कार्बोक्सिलिक एसिड को मैं ये फॉर्म में रिप्रेजेंट कर देता हूं, ये कार्बोक्सिलिक एसिड है. ठीक है, यहां मैं इसका एग्जाम्पल भी लेता हूं. चलो मैंने यहां एग्जाम्पल लिया, पहला एग्जाम्पल लेता हूं मैं एसिटिक एसिड. हे पुढे डिटेल येणार आहे आपल्याला. ठीक है, चला दूसरा एग्जाम्पल घेतो मी. दूसरा प्रोपियोनिक एसिड, ये हमने लिया. चलो बाद में हमने और एक कार्बोक्सिलिक एसिड लिया, ब्यूटेरिक एसिड. ठीक है, अब देखो ये अल्काइल ग्रुप है, ये मिथाइल है, ये इथाइल है, ये प्रोपाइल है. ठीक है, अब अल्काइल ग्रुप को फार्मूला हमको पता है. अल्काइल ग्रुप का मॉलिक्यूलर फार्मूला क्या है? तो CnH2n+1 है. एक कार्बन 2 है तो हाइड्रोजन 5 है. कार्बन 2 है, 2 और 2 4 और 1 5 है. यहां कार्बन 3 है तो कितना हुआ? 7 हुआ हाइड्रोजन. बराबर है? अब देखो यहां अगर हमने ये अल्काइल ग्रुप बहुत ही ज्यादा बढ़ा दिए, चलो मैंने यहां लिए C17, तो ये आता है 35 COOH. हायर मेंबर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हुआ बेटा. जेव्हा याचं वजन जास्त येते बेटा, हायर मेंबर जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला आपण म्हणतो फॅटी ऍसिड. फॅट, हायर मेंबर्स ऑफ कार्बोक्सिलिक एसिड दे आर नोन एज क्या है? फैटी एसिड. तो ये हुआ फैटी एसिड. ठीक है, अब यहां इसका स्ट्रक्चर हमको सबको पता है. ये CH3 है, यहां ये CH2 है, बाद में आता है CH2 है, और ये कार्बोक्सिलिक ग्रुप है यहां. बराबर है? इसका नाम क्या है? तो स्टीरिक एसिड है. चलो यहां लिख दिया. बोलेगा सर इसका स्ट्रक्चर, अब देखो यहां इसी को मैं ये फॉर्म में रिप्रेजेंट कर देता हूं. CH3 CH2 16 टाइम्स COOH. एनी प्रॉब्लम? यहां CH3 CH2 टेकन ट्वाइस है यहां,
तसं इथं पहिल्याला CS3 है, बाद में CS2। यहां देखो ये 16 कार्बन है, ये 17 हुए, 35 है, 16 इंटू 2 32 है, 32 प्लस 3 35 है, बराबर है। यस, चलो अब देखो यहां, चलो मैंने इसी को ये इसको रिप्रेजेंट कर दिया, यहां CS3 है, यहां CH2 है, CH2 है, CH2 है, बरोबर है, CH2 है, CH2 है, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 और ये हुआ, बराबर है, बरोबर आहे का? ठीक आहे, पर आता याला बॉन्ड लाइन मध्ये रिप्रेझेंट करतो बेटा मी, एसी को मैं बॉन्ड लाइन में रिप्रेजेंट करता हूं। CH3 CH2 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 कितने बार है देखो आप, CH2 हाउ मेनी टाइम्स है, मिथाइलिन ग्रुप जिसका नाम है 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, ये आया COOH है, एनी प्रॉब्लम यहां? राइट है बेटा, हाँ CS3 है, हाँ CS2 है, CH2 क्लियर है, एनी प्रॉब्लेम याच्यात? झाला स्टेरिक ऍसिड इथं, झालं इथं। आता पहा बेटा, नीट लक्ष द्या, मी या ऍसिड मधून, या स्टेरिक ऍसिड मधून मी हायड्रोजन काढतो बेटा आणि इथं सोडियम अटॅच करतो बेटा, हा झाला सॉल्ट, हा निगेटिव्ह पार्ट, हा पॉझिटिव्ह पार्ट, ठीक आहे। याचं नाव काय ते, सोडियम स्टिरेट, यालाच आपण म्हणतो तो साबण तयार झाली, इथं सोप, हा झाला तुमचा सोडियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड, नथिंग बट सोप। आणि इथपर्यंत लक्षात आलं का बेटा? एनी प्रॉब्लेम बेटा? या क्लियर है? व्यवस्थित लक्ष द्या बेटा, ये वो सोडियम स्टीरेट जिसको हम नाम दिया सोप है, ये तो साबण है बेटा, ये आता ठीक आहे। आता नीट पहा, जेव्हा आपण याला वॉटर मध्ये डिझॉल्व करायला बेटा, हे वॉटर मध्ये सोपला, हा तोच तर प्रॉब्लेम आहे बेटा, 10वीला ते तुम्ही कट केल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे आता, हे महत्वाचा पार्ट आहे ना तुम्हाला। आता आता मला तुम्ही सांगा, NaCl इन वाटर यूज Na प्लस एंड क्या देता है, Cl माइनस, बराबर है ना, इलेक्ट्रोलाइट जैसे देता है। वैसे भी सोप क्या है, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक एसिड है, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक एसिड है ये। कार्बोक्सिलिक एसिड में से, फैटी एसिड से हाइड्रोजन हमने निकाल दिया और यहां सोडियम अटैच कर दिया, तो सोडियम सॉल्ट ऑफ फैटी एसिड नथिंग बट वो सोप है। अब इसी का अगर हमने सोल्यूशन लिए, आपण जर याचं सोल्यूशन घेतलं तर काय ना, नॉर्मल इलेक्ट्रोलाइट सारखं दिलं, कॅटायन और एनायन देगा, बराबर है। तो ये पार्ट हुआ कॅटायन एनायन का, बराबर है। ये आता हे कंसिडर करा ते पूर्ण, ठीक है। अब मुझे बात बताओ, ये क्या फॉर्म हुआ, ये एनायन हुआ, ये क्या फॉर्म हुआ, कैटायन, कब, व्हेन डिझॉल्व इन वॉटर। आज तुम्ही थोड्या पाण्यामध्ये किंवा थोडी क्वांटिटी मध्ये, जर तुम्ही या सोपची क्वांटिटी फार थोडी घेतली बेटा, लो कॉन्सन्ट्रेशन, ते नॉर्मल इलेक्ट्रोलाइट देते, कॅटायन आणि काय देते, एनायन। झाला का क्लिअर पार्ट इथपर्यंत? यस, ओके। आता इथं लक्ष द्या, या पार्ट कडे, ठीक आहे, पहा, हा पार्ट इन वॉटर। आता या याचे दोन पार्ट आहेत बेटा, ठीक आहे।
या पार्टकडे ऑब्झर्वेशन करा, याच्यात फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहे बेटा, ये हायड्रोकार्बन का पार्ट आहे, ठीक आहे. आणि इथं हा COO मायनस ग्रुप आहे, हा आपण नॉन पोलार ग्रुप म्हणतो बेटा, हा नॉन पोलार पार्ट आहे, ठीक आहे. हा COOS ग्रुप आहे, हा पोलार ग्रुप आहे बेटा. म्हणजे तुमच्या या पार्टचे दोन पार्ट आहेत, एक नॉन पोलार पार्ट है, दूसरा पोलार है. नॉन पोलार पार्ट कौन है? अरे सर ये जो आपके पास जो सोप है, वो सोप में से ये जो पार्ट है हाइड्रोकार्बन का पार्ट, ये नॉन पोलार है, ठीक है. पर मला एक सांगा, NaCl पोलार है का नॉन पोलार है बेटा? पोलार है, Na प्लस Cl माइनस. पर वॉटर कौन है? पोलार है. अरे पोलार जर असल, दोन्ही पोलार असल तर डिझॉल्व होणार ना. पोलार सोल्यूट डिझॉल्व इन पोलार सॉल्वेंट में, दोनों में अट्रैक्शन है ना, बरोबर है कि नहीं. नॉन पोलार पार्ट डिझॉल्व इन नॉन पोलार सॉल्वेंट, पोलार पार्ट डिझॉल्व इन पोलार सॉल्वेंट, बराबर है. मग तसे याचे दोन पार्ट आहेत. दो पार्ट कौन से? एक नॉन पोलार है, एक पोलार है. अब मुझे बात बताओ, वाटर तो पोलार है, वाटर का है? पोलार है. हाइड्रोजन और पार्शियल निगेटिव चार्ज, ऑक्सीजन और पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पोलार आहे ना वो, बरोबर आहे. मग मला सांगा, हा पार्ट पोलार आहे तर हा हाइड्रोफिलिक आहे, हा पार्ट हाइड्रोफोबिक आहे. अरे या पार्टला त्या वॉटरशी अट्रॅक्शन राहील का? वॉटर तर पोलार आहे, कोणत्या पार्टला अट्रॅक्शन राहील बेटा? पोलार का नॉन पोलार पार्ट? या पार्टला राहील, बरोबर आहे. यस, ये पार्ट का वॉटर के तरफ अट्रॅक्ट, ये हाइड्रोफिलिक आहे. म्हणजे या दोघांपैकी जमते कोणाचं? पाण्यासोबत जमते कोणाचं? फिलिक, ऍफिनिटी, अट्रॅक्शन, प्रेम कोणाचं जास्त आहे? कोणाचं अट्रॅक्शन जास्त है? किसका पार्ट है? पोलार या नॉन पोलार के पार्ट का? तो बोले सर यहां है, बराबर. यस. अब देखो यहां थोड़ा इमेजिन करो, जब हम ये सॉल्ट, ये सोप जो है, जब ये लो कॉन्सेंट्रेशन में, जब थोड़ी अमाउंट में, जब हम पानी में डालते बेटा, थोड़ा अमाउंट में, लो कॉन्सेंट्रेशन, तब होता क्या है? पहा बेटा, तब ये ऐसा केस हो जाता है, हे अशा या केस मध्ये होतं. हे पाणी आहे, हे सरफेस आहे. आता पहा, हे निगेटिव्ह, हा निगेटिव्ह पार्ट, ठीक आहे. हा पार्ट हायड्रोकार्बनचा, हा निगेटिव्ह आहे, हा पार्ट, ठीक आहे. लक्षात आले का? लक्षात आले बेटा? हे हायड्रोकार्बनचा पार्ट आहे, हे याच्यावर जमा झाला, बरोबर आहे. कब? ऍट लो कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा तुम्ही थोडे अमाऊंट जेव्हा याचे ऍड करायला येतं पाण्यामध्ये, तेव्हा होते काय, ही या पद्धतीने जाते. आता ही पेन आहे बेटा, ठीक आहे. आता हा व्हाईट पार्ट कन्सिडर करा नॉन पोलार आहे, आणि हा पार्ट काय पोलार आहे, बरोबर आहे. मग तेव्हा तो जाईल कसा? या फॉर्म मध्ये, या सरफेसवर, या पद्धतीने. आला का लक्षात? क्लिअर झाला? पण कधी? ऍट कोणत्या कॉन्सन्ट्रेशनला? क्लिअर? एनी प्रॉब्लेम? यस. आता याची अमाउंट वाढवा बेटा, या सोपची अमाउंट वाढवा, ऐड कर दो, ऐड कर दो, ऐड कर दो, ठीक है. ऐड करने के बाद क्या होता है? अब ये चलेगा अंदर, पानी के अंदर चले गया, ये सब चले गए पानी के अंदर, ये सब चले गए, ये सब चले गए, ये सब चले गए, बराबर है. ऐसे ये जो पार्टिकल्स है, ये जो पार्टिकल्स है, अब ये कंबाइन होने लगे, असोसिएट व्हायला लागले बेटा, ठीक है. आता हे कधी? लो कॉन्सन्ट्रेशन का हाई कॉन्सन्ट्रेशन? लो कॉन्सेंट्रेशन को तो सरफेस पे ही है, कब? जब हाई कॉन्सेंट्रेशन है, ठीक है.
अब ये ऐसे कलेक्टेड हो गए, पेपर का सर ये निगेटिव पार्ट है, यस, तो ये ऐसे एनायन जो है, ये ऐसे एनायन कंबाईन होंगे, आता एकत्र आले. आता कसे एकत्र आले पहा बेटा, मध्ये मध्ये आल्यानंतरची सिच्युएशन मी दाखवायला पडा, पहा लक्ष द्या बेटा. हा निगेटिव्ह पार्ट, हे निगेटिव्ह पार्ट, ये निगेटिव पार्ट. हा ठीक है, ये ऐसे हर एक का आले इथं, लक्ष द्याले बेटा. ये निगेटिव्ह पार्ट, ये हाइड्रोकार्बन पार्ट, ये भी हाइड्रोकार्बन पार्ट, ये भी हाइड्रोकार्बन पार्ट, ये हाइड्रोकार्बन पार्ट. लक्षात आले हे असे हा ना. पहा इथं सांगतो तुम्हाला, मला सांगा हा पार्ट मी तुम्हाला काय सांगितलं बेटा, पोलार आहे. हा पार्ट कोणता आहे, नॉन पोलार आहे. लो कॉन्सेंट्रेशनला तो या फॉर्म मध्ये राइट है, सब ऐसे. अब जब मैं इसका अमाउंट बढ़ाऊंगा, हाई कॉन्सेंट्रेशन होगा, तो क्या होंगे, ये ऐसे सब नीचे आएंगे और कलेक्ट होंगे, ये ऐसे आने हैं, बराबर है. अब मुझे बात बताओ, अंदर पानी के अंदर क्या होगा बेटा, ये सब ऐसे कलेक्ट हो गए, गैदर्ड हो गए, ऐसे पूरे एक जगह आ गए. अब मुझे बात बताओ, ये नीचे का पार्ट कौन सा है, पोलार या नॉन पोलार है, ये व्हाइट पार्ट कौन है. अब हमने तो ये ऐसे जो पार्ट है, ये ऐसे कंबाइन हुआ, ऐसे कितने 100 कंबाइन हुए. सर नीचे वाला पार्ट कौन है, नॉन पोलार है, ऊपर का क्या है, पोलार है, राइट है. अब ये ऐसे कलेक्ट होने के बाद इनसे जो बनता पार्टिकल, उसका नाम क्या है, मिसिल से, उसी का नाम क्या है, एसोसिएटेड कोलाइड्स है. ये बन गया एसोसिएटेड कोलाइड्स, उसी का नाम क्या है, मिसिल से. अब इनका रेंज क्या आने वाला है, ये कोलाइडल फॉर्म में आ गया, कब, एट लो कॉन्सेंट्रेशन या हाई कॉन्सेंट्रेशन. तो मतलब सर एट हाई कॉन्सेंट्रेशन, तो ये हाई कॉन्सेंट्रेशन को, हमारे पास जो सोप है वो हाई कॉन्सेंट्रेशन को क्या कर रहा है, मिसिल फॉर्म कर रहा है. हाई कॉन्सेंट्रेशन को क्या कर रहा है, वो एसोसिएटेड कोलाइड बन गया. तयार झाला ना बेटा. आता तुम्ही तर सर याचा काय संबंध आहे, अरे मला सांगा, तुम्ही डिटर्जंट पाण्यात टाकलंय आणि कपडा टाकला बेटा. आता मला सांगा, त्या कपड्याला ऑइलचा डाग आहे, त्या कपड्याला ऑइलचा डाग आहे, बरोबर आहे. आपण डिटर्जंटचा, सोपचा उपयोग कशासाठी करतो, ऑइलचा डाग रिमूव्ह करण्यासाठीच आहे ना, बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा, हे जेव्हा आपण सोप पाण्यामध्ये डिझॉल्व करायला, ते एक्सेस जेव्हा टाकायला, मिसिल फॉर्म कर दिया, ठीक है. अब पानी में होता क्या है, देखो ये जो है, ये पार्ट नॉन पोलर, ये ऑयल पे जो ऑयल जहां है, वो ऑयल पे जाके ऐसा बैठता बेटा, यहां ऑयल पे, ऑइल मध्ये जाऊन बसला बेटा, कोण, ऑइल, हे ऑइल मध्ये आला, एसोसिएटेड कोलाइड्स आ गया. अब कौन सा पार्ट ऑयल के अंदर चलेगा, पोलर या नॉन पोलर चलेगा, ये पार्ट, यस ऑइल मध्ये, यस राइट है. अब ये तो निगेटिव पार्ट है, ये तो निगेटिव पार्ट है, ये हमारा कोलाइडल पार्टिकल्स है. अब कोलाइडल पार्टिकल्स निगेटिवली चार्ज है ना, फिर बराबर है ना. जब हम सोप सोल्यूशन फॉर्म करते हैं, वहां कोलाइडल सोल्यूशन बन गया. कोलाइडल सोल्यूशन में क्या है, कोलाइडल पार्टिकल्स कैरी आइदर निगेटिव चार्ज या पॉजिटिव चार्ज. ये हुआ निगेटिव चार्ज, निगेटिव 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 है, ये ऊपर का पार्ट ये निगेटिव है. अंदर जाने के बाद क्या हो जाता है, इनका सबका मिसिल्स बन गए. अब देखो मुझे बात बता, ये निगेटिव है, ये पोलर या नॉन पोलर पार्ट है. अब ये पोलर पार्ट को क्या करता है, वाटर क्या कर देता है, वाटर ऐसा खींचना स्टार्ट कर देता है. ये वाटर है, वाटर तो पोलर है और ये पार्ट भी पोलर है, तो इनमें क्या रहेगा, अट्रैक्शन रहेगा या रिपल्शन रहेगा. तो पानी क्या करेगा, खींचेगा. जैसे पानी इसको खींचेगा, तो मुझे बात बताओ, हमारा नॉन पोलर पार्ट किसमें, नॉन पोलर पार्ट हमारा किसमें, यहां किसमें गया अपना नॉन पोलर पार्ट, हमारा ऑयल के अंदर चलेगा. तो इसने जैसे इसको खींचा, तो ये भी उसको खींचेगा, कपड्याचा डाग निघून जाईल लगेच.
अब अगेन यहां एक सवाल है, द कोलाइडल पार्टिकल कैरी आइदर नेगेटिव चार्ज या पॉजिटिव चार्ज अपोजिट टू दैट ऑफ द डिस्पर्शन मीडियम। डिस्पर्शन मीडियम पे कैसा चार्ज, डिस्पर्शन मीडियम पे कैसा चार्ज है, देखो और एक बार एक्सप्लेन कर। मला तुम्ही सांगा, आपण जेव्हा सोपचं लो कॉन्सन्ट्रेशन घेतो बेटा, तेव्हा हे दोन पार्ट देते, पाण्यामध्ये दोन फॉर्म मध्ये जातो, तो कॅटायन आणि ऍनायनच्या फॉर्म मध्ये, ठीक आहे। मला तू सांग बेटा, जेव्हा कमी कॉन्सन्ट्रेशन आहे तेव्हा तो असा चाललाय या सरफेसवर असा आहे, बर आता मला सांग, हे तर सगळं पाणी आहे, मला सांग पाणी पोलार आहे का नॉन पोलार आहे, पोलार आहे, आणि हा पण पार्ट कोणता, पोलार आहे, कोणता, हा पार्ट बेटा, हा निगेटिव्ह रिप्रेझेंट केला, झालं क्लिअर संचिता, ठीक आहे। आता तू मला सांग, हे पाण्यामध्ये मी अमाऊंट वाढवली याची, हाय कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे, हा हे सगळे पाण्यात गेले, असे 100 पार्टिकल्स पाण्यात गेले बेटा, हे सगळे 100 मिळून एकत्र झाले। आता अब पानी में जाने के बाद क्या होता है, ये ऐसे कंबाइन हुए, कंबाइन झाले, असे झाले बेटा, मग यांचा काय तयार झाला, या ऍनायन एकत्र आलेले बेटा हे, बरोबर आहे। मग यालाच आपण नाव काय दिलं, असोसिएटेड कोलाइड्स नाव दिलं, यालाच आपण मिसिल फॉर्मेशन दिलंय, याची साईज माहिती आहे, कोलायडल फॉर्म मध्ये आलाय, पण कधी, लो कॉन्सन्ट्रेशन का हाय कॉन्सन्ट्रेशनला। हे झालं तुझं सोपचं सोल्युशन, बरोबर आहे। हे झालं तुमचं सोप सोल्युशन तयार झालं, पण आपण तर एक्झाम्पल पाहिलेलं आहे सोप मध्ये। मग आता हा डिस्पर्सड फेज आहे, हा डिस्पर्सड फेज आहे, तर त्यांनी सांगितलं डिस्पर्सड फेज कॅरीज आयदर निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह चार्ज, हा डिस्पर्सड फेज आहे बेटा, कोण, असोसिएटेड कोलाइड्स, मिसिल्स, बर मला सांग, निगेटिव्ह 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 आहे सगळीकडे, मग आता मला सांग, उरलेला भाग कोण आहे, डिस्पर्शन मीडियम आहे, मग डिस्पर्शन मीडियमवर हे राहणार नाही का चार्ज, हा चार्ज कोणावर जाणार तुमचा, अपोजिट टू दॅट ऑफ द काय, डिस्पर्शन मीडियम, यांचं तर मिळून काय तयार झालाय, असोसिएटेड कोलाइड्स तयार झाला ना, झालं का क्लिअर, बरोबर आहे। आता हा कपडा आहे, हे मी टाकला बेटा, याच्यावर ऑइलचा डाग आहे, काय होणार, हा पार्ट असा जाणार त्या ऑइल मध्ये, कोणता, पोलार चाललाय का नॉन पोलार चाललाय, नॉन पोलार पार्ट आहे, येता ऑइल मध्ये, अरे पण हा पार्ट कोणता आहे, पोलार आहे, मग काय होणार आहे, आणि हा पोलार पार्टला काय करते, पाण्यामध्ये, हे पाणी काय करते, याला अट्रॅक्ट कर, मग या दोघांमध्ये जर अट्रॅक्शन आहे तर काय होईल, ते ऑइलचा डाग यांच्या सोबतच बाहेर येईल। आता आलं का लक्षात, तीन टाइप झाल्या, कळालं बेटा, तीन पार्ट हुए, डिपेंडिंग अपॉन दी फिजिकल स्टेट, डिस्पर्सिव फेज एंड डिस्पर्शन मीडियम के क्लास है। दूसरा, इंट्रैक्शन बिटवीन डिस्पर्सिव फेज एंड डिस्पर्शन मीडियम, लायोफिलिक लायोफोबिक, और दूसरा टाइप ऑफ पार्टिकल ऑफ डिस्पर्सिव फेज है मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्स, त्याच्यानंतर मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स, असोसिएटेड कोलाइड्स, केलं, कपड्याचा डाग निघून गेला, मग आता तुम्ही प्रयत्न करताल घरी,